नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. पैठणीचा आगळा वेगळा खेळ घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमच्यासाठी. डोंबिवलीत आहोत आणि आजचा खेळ रंगणार आहे विष्णुनगरमधल्या दिग्विजय सोसायटीमध्ये राहणाऱ्या बल्लाळ कुटुंबियांमध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीचा वारसा जपणारी ही फॅमिली मूळची आहे नागपूरची आणि गेली 50 वर्ष डोंबिवलीत त्यांचं वास्तव्य आहे. तेव्हा आता भेटूया जाऊबाईंना आणि बघूयात आजची निवडणूक कोण जिंकणार, थोरल्या की धाकट्या. तुम्ही पण गेस करा. नमस्कार. बल्लाळ कुटुंबात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. छान स्वागत झालंय माझं तर बल्लाळ कुटुंबात आणि आता ओळख करून घेऊयात कुटुंबाची. थोरले जाऊबाई कोण? मी. तुम्ही ओळख करून द्या. मी वृषाली. हे माझे मिस्टर प्रशांत, या सासूबाई आणि हे सासरे. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी सुचेता बल्लाळ. हे माझे मिस्टर श्रीकांत बल्लाळ. हा माझा मुलगा अनिकेत बल्लाळ. कुटुंबाची ओळख तर झाली आणि त्या सासूबाईंशी गुपचूप गुपचूप गप्पा मारूया. आणि बल्लाळ कुटुंबातल्या सासूबाई माझ्यासोबत आहेत. सौ वर्षा बल्लाळ. नमस्कार. स्वागत आहे तुमचं होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये. कशा आहे तो स्वभाव कसा आहे? दोघी पण चांगले. बर, मग त्याच्यात लाडकी कुठली? भांडण लावता का दोघे? नाही नाही, भांडण वगैरे काही नाहीये. यक्ष प्रश्न विचारलेला आहे. नाही, दोघी चांगले आहेत. 50% दोघी जणी मला आवडतात. 50% दोघी नाही 50%. 100% नाही आवडत. पण मला असं सांगा की आता तुमचा काळ एक वेगळा होता आणि आत्ताच्या सुनांचा एक वेगळा काळ. काय फरक जाणवतो, तफावत? पुष्कळ तसा बघितला तर खूप फरक जाणवतो आमच्या वेळेस आणि आताच्या वेळेस. पण ऍडजस्ट करायला पाहिजे. बर. सासूबाईंनी आणि सुनबाईंनी पण. आणि त्या करतात दोघी जणी माझ्या बरोबर. नक्की करतात? हो, नक्की करतात. वा, चांगली गोष्ट. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सासूबाईंनी सुद्धा काळानुरूप आता बदलायला पाहिजे. पाहिजे, अगदी जरूर बदलायला. काय काय सासूबाई म्हणत नाही आम्ही का बदलायचं, आमचं बरोबर आहे, त्यांनी बदलायला पाहिजे. नाही नाही, बदलायला हवं. वा. आणि मला असं कळलंय की म्हणजे खूप ऍक्टिव्ह सासूबाई आहेत बरं का. खूप छान गाणं म्हणतात, भजनं करतात. त्याबद्दल काहीतरी सांगा. मंडळात जाते. बरं, मग एखादं छानसं भजन आम्हाला. भजन की गाणं? म्हणून गाणं. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. त्या अक्षरशः आता एक गाण्याचा छान कार्यक्रम ऐकतो असं मला वाटलं. ती मी असं तल्लीन झालो होतो. वा, मस्त. आणि आता जीवनात ही घडी अशीच राहू देत. आणि आता पटकन नव्यात पहिल्या आपल्या राऊंड कडे. अगदी सोपा राऊंड आहे. याच्यामध्ये 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे सुनांच्या बद्दल. तयार तुम्ही? पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला आणि या प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत. कर्तव्य दक्ष सुनबाई. धाकट्या असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजेच सुचेता वहिनींना 10 गुण मिळालेत. वा. पुढचा मी प्रश्न तुम्हाला विचारतोय, शांतपणे विचार करून उत्तर द्या. कामाचा उरक कुणामध्ये दिसतो? थोरल्या जाऊबाईंना दिलेले आहेत गुण. बर बर, एखादं जर घरात कार्यक्रम करायचा झाला किंवा कुठली योजना आखायची झाली तर प्लॅनिंग कोणाचं चांगलं असतं? थोडं मोठ्या जाऊबाईंचं प्लॅनिंग चांगलं आहे आयुष्यात. वा. आणि आता पुढचा प्रश्न विचारतोय, पाहुणे घरात आले की न सांगता चहा पटकन कोण करत? लहानी करते. धाकट्या सुनबाई पटकन चहा करतात असं त्यांचं म्हणणं आहे. थोरलंही करतात असं नाही. आणि आता 5वा प्रश्न, काम विसरणं कुणामध्ये दिसून येतं? थोडस विसरलं. मोठ्या म्हणजे थोरल्या जाऊबाईंमध्ये, वृषाली वहिनींमध्ये. बर 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 बर. वा, खूप छान तुम्ही गप्पा मारलात आणि आता खेळाचाच रंगात येणार आहे. आणि आता भेटूयात दोनही जाऊबाईंना. आणि आता दोनही जाऊबाईंसोबत खेळायचं आहे बझर राऊंड. तुमच्या दोघींकडेही बघून मला कळत नाही थोरल्या कोण धाकट्या कोण. अगदी बहिणी बहिणी वाटतात दोघी. पण यांनी सांगितलंय म्हणून मला कळलं की त्या थोरल्या आहेत आणि या धाकट्या आहेत. बरं, दोघींपैकी कुणीतरी नोकरीला पण आहे? मी आहे. कुठे आहात? कोर्टामध्ये सेनोग्राफर म्हणून. कोर्टात? मला जरा जपून प्रश्न विचारायला पाहिजे. मग घरात कोर्ट असतं का?
नाही, अजिबात नाही. म्हणजे निर्णय मीच घेणार वगैरे असं काय असं असतं? काही नाही. न्याय निवाडा घरातल्या सगळ्या नाही, नाही. गोष्टींचा तुम्ही करता? अजिबात नाही. तुम्ही खूप आबोला आहात. खरंच या आबोला आहेत का? तुम्ही सांगा. नाही, बोलकी आहे. मग आज का बोलत नाहीयेत बरं? टेन्शन आलंय का तुम्हाला खेळाचं? फर्स्ट टाइम आहे हा हे केलेलं अनुभव? अनुभव नाहीये हा, म्हणून काही टेन्शन घेऊ नका. हा खेळ आहे आणि तुमच्याच घरात पैठणी येणार आहे. म्हणजे असं नाही की त्यांनी जिंकली पाहिजे, ती तुम्ही जिंकली पाहिजे का हो? तर यांनी पण जिंकली पाहिजे म्हणून तुम्ही आता बोललं पाहिजे, कारण तुमच्या बोलण्याला सुद्धा मार्क आहेत. आता मला तुम्हालाच विचारायचंय, तुम्ही थोरल्या असून सुद्धा इतक्या अबोल आहात असं का हो? अबोल नाहीये मी, भरपूर गप्पा मारते. अरे वा. ओळख झाली की मी मात्र बोलते, असं माझा स्वभाव आहे. अच्छा, आता ओळख कधी व्हायची? अर्ध्या तासात आपल्याकडे अर्धाच तास आहे कार्यक्रमासाठी. बरं, या नोकरीला असतात आणि तुम्ही घरी असता, मग कामाचा सगळा लोड तुमच्यावर पडतो असं कधी नाही, होतं का? असं नाही. ती खूप मदत करते, सगळं घरातलं करून जाते. चला, मला बोलण्यातून एवढंच कळलेलं आहे की तुम्ही आता हळूहळू हळूहळू बोलायला लागणार आहात माझ्यासोबत, आणि या तर आता गप्पा नंतरच मारतात ओळख झाल्यावरती. पण आता बजर राऊंड आहे, त्यामुळे आता थांबून चालणार नाहीये, शांत बसून चालणार नाहीये. समोर बजर आहे, 5 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपयांचं बक्षीस आहे. पहिला प्रश्न तुम्हाला विचारू, शांतपणे विचार करून पटकन उत्तर द्या. तुमची कुलदेवी कोणत्या तालुक्यात आहे? नांदेड. नांदेड, बरोबर. बरोबर उत्तर आहे किनवट. किनवट तालुका तालुका आहे. आहे. तुम्ही जिल्हा विचारला. तालुक्यातच विचारलं. सॉरी. तर आता पुढचं, आता नीट ऐका. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार कुलदेवीच्या दर्शनाला किती साली गेला होता? बोला. 2005. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि धाकट्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत 200 रुपये रोख. अभिनंदन. वा 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 वा. पुढचा प्रश्न विचारतोय, तुम्हाला जिंकायचंय. सासूबाईंचा आवडता पदार्थ कोणता? खीर. वाजवाणी बोला. खीर. कुठली खीर? शेवायची. अगदी बरोबर आहे आणि थोरल्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत रोख 200 रुपये. तुम्ही बनवता खीर? नाही, त्याच बनवतात, खूप छान बनवतात. अरे वा. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, सासूबाईंचा वाढदिवस तारीख सांगा. 7 एप्रिल. 7 एप्रिल 1921. जरा चुकलेला आहे. 7 एप्रिल 1900. सॉरी. 45. दोघी चुकल्या. 43 हे अगदीच बरोबर उत्तर होतं. जर असं तुम्ही सालामध्ये चुकलात, बाकी सगळं बरोबर होतं, काही हरकत नाहीये. आता पुढे जाऊयात. 5वा प्रश्न बघूयात आता कोण उत्तर देत आहे. सहकुटुंब फिरायला किती साली गेला होता? 2008. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि धाकट्या जाऊबाई जिंकतायत 200 रुपये रोख. अभिनंदन. खूप छान खेळलेला आहात तुम्ही.